नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की एखादी स्त्री जेव्हा पहिल्यांदा एखाद्या पुरुषाकडे पाहते तेव्हा तिची नजर सर्वप्रथम कुठे जाते? आपल्यापैकी बरेच जण लगेच म्हणतील चेहरा, कपडे किंवा स्टाईल, पण खरं सांगायचं तर मानसशास्त्र आणि प्राचीन व्यक्तिमत्वज्ञान सांगतं की स्त्री सर्वात आधी दोन गोष्टी निरीक्षण करते आणि ह्याच दोन गोष्टी ठरवतात तुम्ही आकर्षक वाटता की नाही, विश्वासार्ह वाटता की नाही आणि तुमच्यात खऱ्या आत्मविश्वासाची ताकद आहे की नाही. ही गोष्ट फक्त आकर्षणापुरती मर्यादित नाही, तर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व, तुमची मानसिकता, तुमची शिस्त आणि जीवनातल्या यशाची दिशा सुद्धा ह्याच गोष्टींशी जोडलेली असते. आज आपण सखोलपणे समजून घेणार आहोत त्या दोन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, स्त्रिया त्यांच्याकडे इतकं बारकाईने का पाहतात आणि जर तुम्ही त्यांच्यावर काम केलं तर फक्त लोकांचं आकर्षणच नाही तर जीवनातला प्रभाव, आदर आणि आत्मविश्वास कसा वाढू शकतो. मित्रांनो, पहिली आणि सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे पुरुषाचे डोळे, त्याची नजर, त्याची दृष्टी. कारण डोळे हे फक्त शरीराचा भाग नसतात, ते तुमच्या मनाचं प्रतिबिंब असतात. जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पहिल्यांदा भेटते तेव्हा ती त्याच्या शब्दांपेक्षा आधी त्याच्या डोळ्यांकडे पाहते. कारण डोळ्यांमधून समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, शांतता आणि कधी कधी त्याची असुरक्षितताही दिसून येते. मानसशास्त्र सांगतं की स्थिर आणि शांत नजर ही विश्वास निर्माण करते, तर सतत इकडे तिकडे फिरणारी नजर अस्वस्थता आणि अस्थिरता दर्शवते. ज्या व्यक्तीची नजर स्थिर असते ती व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक असते आणि स्वतःवर विश्वास ठेवते, असं लोकांना नकळत वाटतं. म्हणूनच तुमची नजर ही तुमची पहिली ओळख असते. पण याचा अर्थ सतत कोणाकडे रोखून पाहणं नाही, तर संवाद करताना सजग आणि नैसर्गिक नजरेचा संपर्क ठेवणं, समोरच्या व्यक्तीला ऐकताना लक्षपूर्वक पाहणं आणि स्वतःच्या मनात सकारात्मकता निर्माण करणं ही खरी ताकद आहे. ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि मनाची स्वच्छता या गोष्टी तुमच्या नजरेत ती शांतता आणि आत्मविश्वास आणतात, जो कोणालाही लगेच जाणवतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट जी शब्दांपेक्षा जास्त बोलते ती म्हणजे तुमची चाल, तुमची उभी राहण्याची पद्धत, तुमची शरीर भाषा. कोणतीही व्यक्ती काही सेकंदात तुमच्याबद्दल मत बनवते आणि त्यातील मोठा भाग तुमच्या बॉडी लँग्वेजवर आधारित असतो. जर तुम्ही वाकून चालत असाल, खांदे खाली असतील, नजर खाली असेल, तर नकळतपणे लोक तुम्हाला कमी आत्मविश्वासी समजतात. पण जर तुम्ही ताठ उभे राहत असाल, चालण्यात संतुलन असेल, तुमचं शरीर रिलॅक्स पण जागरूक असेल, तर तुमच्यातील आत्मविश्वास शब्दांशिवायही जाणवतो. शरीर फक्त दिसण्यासाठी नसतं, ते तुमच्या जीवनशैलीचं प्रतिबिंब असतं. शिस्तबद्ध दिनचर्या, नियमित व्यायाम, योग्य झोप आणि मानसिक स्थिरता या सगळ्याचा परिणाम तुमच्या चालण्यात आणि उभ्या राहण्यात दिसतो. जेव्हा एखादा पुरुष स्वतःच्या शरीराचा आदर करतो तेव्हा लोकही त्याचा आदर करतात. मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आकर्षण म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नाही, तर तुमच्या आतल्या शिस्तीचा, आत्मविश्वासाचा आणि शांत शक्तीचा परिणाम आहे. डोळे, जे तुमच्या विचारांचा आरस आहेत, आणि शरीर भाषा, जी तुमच्या स्वभावाचं दर्शन घडवते. ही दोन गोष्टी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची पायाभरणी करतात. म्हणून जर तुम्हाला लोकांनी तुमच्याकडे आदराने पाहावं, तुमचं बोलणं ऐकावं आणि तुमच्या उपस्थितीत लोकांना सुरक्षित आणि प्रभावी वाटावं, तर सर्वात आधी स्वतःवर काम करा. तुमची नजर शांत आणि प्रामाणिक बनवा, तुमची चाल संतुलित आणि आत्मविश्वास पूर्ण बनवा आणि तुमचं मन सकारात्मक आणि शिस्तबद्ध ठेवा. कारण खरा प्रभाव हा शब्दांत नसतो, तो तुमच्या उपस्थितीत असतो. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आजपासून स्वतःमध्ये छोटा बदल करण्याचा निर्णय घ्या. कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्ही सर्वप्रथम कोणत्या गोष्टीवर काम करणार, तुमची नजर की तुमची शरीर भाषा. आणि हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला स्वतःला घडवायचं आहे. कारण व्यक्तिमत्व बदललं की आयुष्य बदलायला वेळ